नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं, तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली हा सुंदर असा ॲज युज्युअल चेहरा पाहून. त्यानंतर आम्ही केला आमच्या आई आजीला कॉल, म्हणजे माझ्या आईला कॉल. ॲक्च्युली तिचा रोज कॉल असतो आम्हाला. तिचा कॉल आल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही आणि आम्हाला पाहिल्याशिवाय तिला चैन पडत नाही. सो छानपैकी आमच्या आई आजीसोबत गप्पा गोष्टी झाला. त्यानंतर मी दिला विरूला नाश्ता आणि हे विरूचं ना नाचणी सत्व बनवण्याची प्रोसेस चालू होती. हे छानपैकी असं मूड आलेलं नाचणीला. हे 3-4 दिवसाची मेहनत माझी अशी उगवलेली आहे. नंतर विरूला दिलं मी त्याच्या बाबांकडे आणि मी गेले आमचा नाश्ता बनवायला. मस्तपैकी ओलं खोबरं घेतलं, त्याचे तुकडे केले, छानपैकी अशी त्याची मिरच्या शेंगदाणा टाकून चटणी केली आणि आजचा नाश्त्याचा आमचा बेत होता मस्तपैकी इडली चटणी आणि माझे चोकोज. आणि आज आमच्याकडे हे आले आहेत खास व्यक्ती. हे आहेत ACP विनायक आणि हा त्यांचा मुलगा निविन. हे विनायक धीरजचे एकदम जिगियार आहेत लहानपणीचे. आणि ही इकडे आहे निशा, विनायकची बायको. आणि आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे हा लिओ. मग यांना सगळ्यांना गप्पा मारत विरूने छानपैकी चिकू खाल्ले. नंतर मी विरूला नेलं फ्रेश करायला. विरूने केली त्याची पटकन आंघोळ आणि नंतर विरूच्या जेवणाची वेळ झाली. मग इकडे तिकडे असं सगळ्यांना बघत बघत विरूने त्याचं जेवण पूर्ण केलं. विरूच्या आजूबाजूला हे प्रमुख पाहुणे होते लिओ. त्याचं बाहेर काय होतं काय माहिती, सारखं बाहेर बघत बसलेला होता. ॲक्च्युली हा विनायकचा पेट आहे आणि तो कंटिन्यू त्यांच्या सोबतच असतो जिकडे जाईल तिकडे. मग माझ्या आणि लिओच्या जरा काही गप्पा रंगल्या. लिओ ऐकत होता, मी बोलत होते आणि लिओ ऐकत होता. झालं. त्यानंतर विरू बसला त्याच्या बाबांजवळ परत एकदा हाय बाय करत. आणि मग मी गेले जरा विरूचं खाण्याचं करायला. हे आहेत मखाणे. विरूसाठी मी मखाण्याची पावडर बनवून ठेवत होते. मखाना एकदम थोडा ड्राय रोस्ट केला ना, हा असा एकदम फुटला ना, मग हे प्रॉप बंद करायचा आणि ह्याची फाईन अशी पावडर बनवून ठेवायची. मी हे पावडर विरूला इव्हनिंगला जे सूप देते ना त्यामध्ये ॲड करून देत असते त्याला. त्यानंतर मी एका छोट्याशा डब्यामध्ये त्याला ठेवलं आणि बाकीचं जास्त हे एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलं. मग हा बघा आमचा दुमतक वाली कंबरी आहे लावत आमची छोटीशी घुमाशी डान्स करत होती. रोहित काका विरूला नाचवत होते. अशाने विरू असा कंबर हलवत डान्स करत होता. त्यालाही मस्तपैकी मज्जा येत होती आणि 5 ते 10 मिनिट कमरिया हिलारे चालू होतं आमचं. त्यानंतर परत विरू आला त्याच्या बाबांकडे. आज विरू त्याच्या बाबांना जरा जास्त चिटकून होता. तर नाही, आता आम्ही ना ॲक्च्युली वाट बघत होतो. तर आज आणखीन एक जण येणार होत्या आणि ते आले. ही आहे कुहू, कनात भैयाची मुलगी. कुहूने विरूसाठी क्यूट असं गिफ्ट आणलं होतं आणि विरूला पण ते आवडलं. हाय कनात भैया. आणि ही आहे इकडे राजश्री वहिनी. हे सगळे जर विरूला भेटण्यासाठी आले होते आणि कुहूने मस्तपैकी विरूसाठी एकदम क्यूट गिफ्ट आणलेलं. कनात भैयाने ड्रेस पण घेऊन आलेला आणि विरू पण एकदम खुश झाला होता. विरूपेक्षा मी जास्त खुश झाले होते कारण इतका क्यूट गिफ्ट होतं. मग भैयाने आमच्यासाठी चॉकलेट्स आणले होते. मग आम्ही मस्तपैकी चॉकलेट्स खाल्ले, गप्पा मारल्या आणि जरा फोटोज पण काढले. आणि नंतर ते वहिनी आणि भैया गेले. त्यानंतर मग मी विरूसाठी बनवली खिचडी. विरूची रात्रीची खिचडी बनवून ठेवली मी. आणि मग परत आमच्यासाठी आज मी बनवले होते थालीपीठ. मस्तपैकी थप करत थालीपीठ पसरवलं आणि छानपैकी असे थालीपीठ मी केले. त्यानंतर विरूचा जरा खेळण्याचा मूड आला म्हणून विरू खेळत होता. विरू त्याच्या स्कूटीला ना विमान बनवून असं गावभर उडवत होता. त्याला कळत नव्हतं की ही चालवायची का उडवायची ते. त्यानंतर विरू गेला त्याच्या मोठ्या आईजवळ आणि गुणी लेकरासारखं बसला. मग मला परत लागली भूक. मी बनवली मॅगी आणि हा ब्रेड असं मी खाल्लं. त्यानंतर मग मी विरूला ॲज युज्युअल आणलं मंदिरामध्ये. आजकाल विरूला ना रात्रीचं जेवण मंदिरातच करावंसं वाटतं. त्यामुळे विरूने केलं जेवण मंदिरात. आणि आता कोण आलंय बघा, अभी आया कहाणी में ट्विस्ट. आज आलेत माझे पप्पा, विरूचे आजोबा. ॲक्च्युली त्यांचा पुण्यामध्ये कॉन्सर्ट्स आहेत 2-3 दिवस, त्यामुळे पप्पा आज घरी आले होते. त्यानंतर विरू खुश झाला आणि आजोबांना म्हणायला लागलं की चला बाहेर. पण त्याला आता झोपवायचं होतं, पण विरू असं मलाच बाय करत होता आणि आजोबांना बाहेर घेऊन चला म्हणत होता. त्यानंतर मी विरूला आणलं रूममध्ये. पण विरूची अजिबात मानसिकता झोपायची नव्हती. त्याला पाळण्यावर चढायचं होतं आणि काय करायचं होतं काय माहीत नाही. आतल्या वस्तू बाहेर फेकायच्या, बाहेरच्या वस्तू
आत घ्यायचं असा खेळ करून वेळू थकला आणि फायनली झोपला. सो असा झाला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.